या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या दिसानी देवस्थान संस्थेच्या विजेता त्यासाठी आशा जयंती आपणास विनंती आहे विचारून जाऊया. भुसावळचे उद्योजक आदरणीय सुरेशजी महाले या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास ते विनंती आपण विचारून जाऊया. मुंबई सीमाताई जिरंदे, सन्माननीय ताईसाहेब सारिकाताई जिरंदे यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे. आणि आपण या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आता सुरुवात करत आहोत. संपूर्ण खानदेशातील लोकनेते अर्थात कैलासवासी अण्णासाहेब नथुराम गोडबोले यांच्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब नथुराम गोडबोले सामाजिक प्रतिष्ठान बोर्डाच्या वतीनं विविध समाजोपयोगी उपक्रमाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. अर्थातच समाजातील जे कार्यकर्ते सन्मानास पात्र आहेत, पुरस्कारास पात्र आहेत, ज्यांना अर्थसहाय्याची गरज आहे, या सर्वांना सन्मानित करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील समाजाचे ते आधारस्तंभ आहे, आधारस्तंभ होते आणि त्यांच्या कार्याचा रथ पुढे नेण्याचे काम त्यांचे सुपुत्र सन्माननीय ज्यांना बोराडी गावात डीएन नाना किंवा नाना डीएन म्हणून ओळखलं जातं आणि त्यांचे बंधू डॉक्टर सुरेश गोडबोले, सचिन गोडबोले अत्यंत सुंदर अशा शिताफीने आपल्या वडिलांचं काम ते पुढे नेत आहेत आणि खऱ्या अर्थाने हा रथवाटांना सलाम करणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्या कार्याचा रथ ते पुढे या ठिकाणी नेत आहेत आणि या अशा कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथींचं व्यासपीठावर आगमन झाले. धुळे जिल्ह्याची शान असलेली धुळे जिल्हा परिषद सन्माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय आमदार वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. महासमितीचे सर्व खानदेशातील पदाधिकारी, सर्व बडगुजर समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित झाले व्यासपीठावर. त्यांना बघून एकदा माझी छाती भरून येतं आणि म्हणावंसं वाटतं सर्व प्रमुख अतिथींसाठी की चंद्राला जरी अभिमान असेल पण माझ्या डाव्या बाजूला जे व्यासपीठावर नेते बसले त्यांच्याविषयी मला सुद्धा खूप अभिमान आहे. कारण उस चांद को क्या बहुत गुरूर है, उस चांद को क्या बहुत गुरूर है क्योंकि उसके पास नूर है, मगर वो क्या जाने हमारे पास भी एक से बढ़कर एक कोई नूर है. आणि सर्व समाजातील आणि खानदेशातील कोहिनूर हिरे माझ्या डाव्या बाजूला व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी असं म्हटलं जातं की 3.5 मुहूर्तापैकी एखादा मुहूर्त असावा, दसरा असावा, दिवाळी असावी, अक्षय तृतीया असावी, अंगणात सडा घालावा, रांगोळी टाकलेली घरामध्ये एखादं मंगलवाद्य सुरू करावं आणि त्या दिवसाला सुरुवात करावी. अशी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी आता या कार्यक्रमासाठी स्वागत गीत सादर करण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. मातोश्री करुणाई विद्यालय कन्याचे विद्यार्थी सादर करत आहेत. स्वागत. आ
आपले वडीलधार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मी व्यासपीठावरील सर्व प्रतिनिधी सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि सर्व प्रतिनिधींना माझी विनंती असेल आपण या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं, प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आपल्या सर्वांना विनंती आपण पडगुजर समाजाच्या आराध्य दैवत मा चामुंडामाई आणि कैलासवासी अण्णासाहेब अंतिम एक जोड पेटून पण ती पेटून म्हणजे काय, जोड पेटून म्हणजे काय असं म्हटलं जातं की थोडा उजेड ठेवा, अंधार होऊ नका. हा अंधार मिळवण्यासाठी एक दिशा करण्यासाठी आपण ती बदल थोडा उजेड ठेवा, अंधार भरला, पण ती ठेवा, अंधार भरला. आले सर्व दिशाने पुन्हा विष्णूचे अरे सर्व दिशाने पुन्हा विष्णूचे अरे नाती जपून ठेवा, थोडा उजेड ठेवा, अंधार भरला. या अंधार दूर करण्यासाठी आपण जोड या ठिकाणी ठेवले आहोत. या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार कृष्ण भोसले, तिचा विजय सरस्वती यांच्या उपस्थितीत पडगुजर समाजाचे महासमितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम तुम्ही घ्या. आगे सर, आगे सर, आगे सर, स्वर्गीय सन्मान्य सुशीलाल बरोबर यांचे बँकेच्या संचालिका नुकतंच त्यांची शिरपूर येथील सौ सावित्रीबाई कन्या विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिरपूर येथे प्राचार्यपदी नियुक्ती झालेली आहे. सन्माननीय ताईसाहेब सारिका इंद्राते यांच्या उपस्थित या ठिकाणी प्रतिमेस विनम्र अभिवादन केलं जात आहे.
पौराणिक आव्हानामध्ये डी.एन. नानामध्ये जी ओळख आहे ते आदरणीय ज्ञानेश्वरजी प्रभूजन डी.एन. नाना अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या वडिलांचं वारसाने पुढे लिहित आहे. खरं तर माणसाचं नाव जिवंत असतानाही निघलं पाहिजे आणि मेल्यानंतरही नाव निघलं पाहिजे. असं म्हटलं जातं की सूर्यालाही लाजेल असं आपलं तेज असावं, सूर्यालाही लाजेल असं ते आपलं तेज असावं, वागता तितकं प्रेमाने वागावं. अरे मरायला का सगळे झाले, अरे मरायला का सगळे झाले, पण जगावं असं की मरणानंतर नाव नथू अण्णासारखं निघावं, नथू अण्णासारखं निघावं असं अण्णाचं नाव या ठिकाणी लौकिक केलं जाते. आणि त्यांच्या जयंती निमित्त व्यासपीठावर प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या प्रमुख अतिथींचा स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित केले आहेत. या सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य नानासो डी.एन. प्रभूजन यांना विनंती असते व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथींचा सन्मान आणि स्वागत आपण या ठिकाणी करावं. सुरुवातीला व्यासपीठावर सन्माननीय नानासो कांताभाऊ ओमशेठ सोलशी या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष अखिल भारतीय प्रबुद्ध समाज महासमिती मोडी अण्णांचे सत्कार त्यांना करतील. व्यासपीठावर दादासाहेब दिलीपराव प्रभूजन उपाध्यक्ष अखिल भारतीय प्रबुद्ध समाज महासमिती व सदस्य नंदुरबार यांचा सुद्धा सन्मान आदरणीय नाना करतील. व्यासपीठावर माध्यक्षेत्र अखिल भारतीय प्रबुद्ध समाज महासमिती आदरणीय आवासो माधवरावजी धनराम शेठ प्रभूजन विचार मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आदरणीय नाना करतील. व्यासपीठावर संपादक प्रभूजन समाज पुढे नानासो ईश्वर हरचंद चौधरी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आदरणीय नाना करतील. ईश्वर हरचंद प्रभूजन विचार मंचावर सध्या पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब साहेबराव पितांबर पाटील विचार मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान नाना करतील. विचार मंचावर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब शिवाजीराव भट्टा पाटील विचार मंचावर उपस्थित आहेत. आपण सुद्धा सन्मान केले नाना करतील. विचार मंचावर किसान विचार प्रसारक समितीचे सचिव नानासाहेब निशांत रत्ने विचार मंचावर उपस्थित आहेत. सन्माननीय नानासाहेबांचा सुद्धा सन्मान आदरणीय नाना करतील. विचार मंचावर माजी सचिव अखिल भारतीय प्रबुद्ध समाज महासमिती दादासाहेब राजेंद्रजी भाजप प्रबुद्ध विचार मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान नाना करतील. विचार मंचावर अखिल भारतीय प्रबुद्ध समाज महासमितीचे सचिव आदरणीय श्री हिरानाथ रघुनाथ प्रभूजन विचार मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान नाना करतील. विचार मंचावर अखिल भारतीय प्रबुद्ध समाज महासमितीचे प्रसिद्ध आदरणीय श्री प्रकाश रोडकर प्रभूजन विचार मंचावर उपस्थित आहेत. नाना सुद्धा त्यांचा सन्मान करतील. विचार मंचावर उपाध्यक्ष डॉक्टर कैलासवासी नानासाहेब नागपूर प्रभूजन सामाजिक प्रतिष्ठानचे श्री विकास मोटरे प्रभूजन विचार मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान नानासाहेब करतील. विचार मंचावर पारळी ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक आदरणीय उमेश श्री हिरालाल कमलपती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सन्मान आदरणीय नानासाहेब करतील. विचार मंचावर माजी अध्यक्ष अखिल भारतीय प्रबुद्ध समाज महासमितीचे आदरणीय सुरेशजी मगनसेठ प्रभूजन विचार मंचावर उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सन्मान नानासाहेब करतील. भुसावळचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेशजी महाले विचार मंचावर उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सन्मान आदरणीय नानासाहेब करतील. खास मुंबईवर या ठिकाणी आलेले आदरणीय बापू किसन प्रभूजन यांचा सुद्धा सन्मान नानासाहेब करतील.
किरण डोळीची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचा सुद्धा सन्मान आदरणीय नानासाहेब करतील. आणि व्यासपीठावर आदरणीय सुधामशी पडगुजर पुणे तुमच्या वृद्धी सन्मान आदरणीय नानासाहेब करतील. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी किसान विद्यापीठाचा संस्थेचे अध्यक्ष साहेब पाशाजी यांचा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान. आदरणीय सुधाताई पडगुजर आपल्या स्वीकृती आपण सन्मानाच्या पाशाजी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी डीडीसी बँकेच्या संचालिका आदरणीय साहेब श्रीमती जिरंदे, धुळे जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा सदस्य आदरणीय वंदनाताई पडगुजर आपल्या विनंती आपण श्रीमती जिरंदे यांच्या ठिकाणी सन्मान करावा. आमच्या विनंतीला मान देऊन शिरपूर विद्यालयावर विधानभवनाचे प्राचार्य सन्माननीय साहेब सारिकाताई जिरंदे या ठिकाणी होते. छायाताई पडगुजर आपल्या विनंती आपण सन्माननीय सारिकाताईंचा सन्मान या ठिकाणी करावा. जळगाव रोडचे अध्यक्ष आदरणीय निरंतर दत्तात्रय पडगुजर या ठिकाणी उपस्थित आहे. येणार माझी विनंती आहे सन्माननीय निरंतर पडगुजर यांचा आपण सन्मान करावा. खरं या कार्यक्रमासाठी विचारवंतापासून गेटपर्यंत राजेश्वरी पडगुजर पुण्याहून आलेले, त्याचा सन्मान आदरणीय कविताताई पडगुजर हा पुण्यामध्ये उपस्थित आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथींचं व या हॉलमध्ये सर्व असलेल्या प्रमुख अतिथींचं, बंधू भगिनींचं, समाज बांधवांचं पुन्हा एकदा कैलासवासी अण्णासाहेब नथुरामचे पडगुजर सामाजिक प्रतिष्ठान बोर्डाच्या वतीने पुन्हा मी त्या ठिकाणी आपलं सहर्ष शब्द सोडून या ठिकाणी स्वागत करतो. आणि काही वेळ नाही सातपुड्याच्या कुशीत बसलेल्या गाडगे बाबासारखे साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले कर्मवीर स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय व्यंकटराव रणधीर यांच्या कैलासवासी अण्णासाहेब यांना अभिवादन करतोय. 23 ऑक्टोबर 2020 रोजी अण्णासाहेब आमच्यातनं अनाहूतपणे निघून गेले. सबंध पडगुजर समाज शोधमग्न झाला. एक आदर्श व्यक्तिमत्व, उभं आयुष्य समाजासाठी खर्च करणारा हा माणूस गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू आहे. हा अनुभव समाजाने पाहिला. समाजाबरोबरच इतर सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास झाला पाहिजे या उदात्त हेतून तन मन धनाने काम करणारा हा माणूस बोराडी गावातून निघून गेल्यानंतर पडगुजर समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली. ती कधीही भरून निघणार. गेल्या 15 वर्षापासून आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचा अण्णासाहेबांशी संपर्क आला, संबंध आला आणि आम्ही जवळून ओळखलो. हा माणूस सोडा नाही, परीस होता परीस. या माणसाच्या संपर्कात अनेक लोखंडासारख्या माणसं आले आणि लोखंडाचं सोडा झालं. खऱ्या अर्थानं मला नेहमी सांगायचे अण्णासाहेब, मी सुद्धा एक साधा लोखंडच होतो. परंतु या गावातील, या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वतंत्र मिळवण्यासाठी जीवाची बाजी केली, चिंतानाचा खजिना लुटला, समाजाला संघटित केलं, त्या स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर व्यंकटराव अण्णांचं मला स्पर्श झाला. ते परीस होते, ते लोखंड होतो, लोखंडाचं सोनं झालं आणि खऱ्या अर्थानं माझा संसार, माझं आयुष्य उजळून निघालं. हे ठामपणे अण्णासाहेब आम्हाला सांगायचे. आणि आम्ही अण्णासाहेबांना म्हणायचो, आम्ही सुद्धा लोखंडावर अण्णासाहेब
अनेक तरुण कार्यकर्ते आपल्याशी संपर्क साधतात, आपलं मार्गदर्शन करतात. यासाठी आम्ही सुद्धा लोखंड आहोत. लोखंडाचं सोनं झालं पाहिजे आणि ते झालं. या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटेल, गेल्या 10 वर्षापासून बडगुजर समाजामध्ये सामाजिक चळवळीची उभारली गेली. बडगुजर समाज विखुरलेला आहे. डोंगर कपारीमध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये, शहरांमध्ये राहणारा हा समाज गरीब आहे. या समाजाचा सर्वांनी विकास झाला पाहिजे म्हणून अण्णांनी खऱ्या अर्थानं गावागावांमध्ये जाऊन, डोंगर कपारीमध्ये जाऊन समाजाचं संघटन उभारलं. म्हणून बडगुजर समाजाच्या संघटन कार्यामध्ये जे शिल्पकार आहेत ते स्वर्गीय अण्णासाहेब. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, बडगुजर समाजाला संघटित केलं पाहिजे. यासाठी सर्व समाज एकत्र आला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तिघही राज्यांमध्ये जे स्फुलिंग केलं गेलं ते शिरपूर तालुक्यामध्ये स्वर्गीय तुकाराम जाधव यांच्या माध्यमातून आणि स्वर्गीय दत्तूअण्णा बडगुजर या दोघांनी आपल्या इतर सर्व सवंगडींना सोबत घेऊन तमाम बडगुजर समाजाला संघटित करण्याचं काम केलं. अण्णासाहेबांनी एक लहानसं रोपट 1962 ला लावलं. त्यानंतर आपण सर्व व्यासपीठावरील समाजाचे बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांच्या सहकार्याने आणि समाजाच्या मदतीनं आज अखिल भारतीय बडगुजर महासमिती वटवृक्ष झालेला आपल्याला दिसून येतो. आज समाजामध्ये एक विचार मंथन केलं जात आहे. कारण 25 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर बडगुजर समाजाची अत्यंत दुरावस्था होती. अन्न वस्त्र निवाराची समस्या होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अण्णासाहेबांसारखे असे अनेक नेते जन्माला आले आणि या सर्व बडगुजर समाजाच्या दुरावस्थेचं काय कारण आहे ते एकमेव कारण ओळखलं की आपला समाज शिक्षणापासून वंचित आहे आणि म्हणून या समाजाला शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून अण्णासाहेबांनी स्वर्गीय व्यंकटराव रणधीर यांच्या माध्यमातून असेल धुळे, जळगाव, मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, बडोदा, मध्य प्रदेश, बुरहानपूर इथे दौरे केले आणि तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून सांगितलं की शिक्षण द्या. आपले जे मुलं मुली असतील त्यांना शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपला दुर्गतीचा, वाईट अवस्थेचा एकमेव कारण आहे ते म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रचार करण्याचं अण्णासाहेबांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. समाजामध्ये अनेक अनिष्ट वाईट रूढी परंपरा अस्तित्वात होत्या. स्त्रियांची अवनत अवस्था होती हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं. याचं मुख्य कारण म्हणजे अण्णा सांगायचे की स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि हे सांगत असताना अण्णांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. नाहीतर बरेच लोक जरी सांगे म्हण आहे ना तशी परिस्थिती आहे. पण अण्णासाहेबांनी घरातून सुरुवात केली, गावातून सुरुवात केली, तालुका, शहर आणि धुळे जिल्हा त्यानंतर राज्यामध्ये अण्णासाहेब केले. म्हणून खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे सगळ्यांना परिचित आहे. अखिल भारतीय बडगुजर महासमितीचे 6 अधिवेशनं झाले. स्वतः अण्णासाहेबांनी तन मन धनाने स्वखर्चाने हजारो नव्हे लाखो रुपये खर्च केले आणि या समाजाला दिशा देण्याचं, गती देण्याचं काम केलेलं आहे. अण्णासाहेब नेहमी म्हणायचे, लक्षात ठेवा, पैसा किती असेल त्याला महत्व नाही, तुमचं कार्य काय आहे त्यालाही महत्व नाही. कर्तृत्व असलं पाहिजे आणि कर्तृत्वाला दातृत्वाची जोड दिली तरच माणूस शोभून दिसतो. कितीही कर्तृत्व असेल आणि जर तुमची देण्याची प्रवृत्ती नसेल काही कामाचं नाही. कारण आमचा समाज आजही दुर्लक्षित आहे.
अनेकांना पैशांची, रकमेची, अर्थसहाय्याची गरज आहे आणि म्हणून अण्णासाहेबांनी त्या जिवंतपणे आम्हा सर्व अखिल भारतीय बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धुळे बोर्डिंग मध्ये सांगितलं होतं, हे लक्षात ठेवा, तुम्ही सर्व काम करा. पण आजही माझा बहुजन समाजातला खेडेपाड्यातला मुलगा मुलगी शिक्षणासाठी धडपडतोय, टॅलेंट आहे, ज्ञान आहे, गुणवत्ता आहे, परंतु त्याच्याकडे पैसा नाही. अशा विद्यार्थ्यांना शोध घ्या आणि त्याला अर्थसहाय्य करा. अण्णासाहेबांनी स्वतःच्या कुटुंबाकडून सुरुवात केली आणि या ठिकाणी त्याचा जो मनोदय होता की बहुजन समाजामध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत त्याचा शोध घ्या, त्यांना अर्थसहाय्य करा. अण्णासाहेबांचं बरंच कार्य आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते अण्णासाहेब गेल्यानंतर त्यांच्या कार्याची परंपरा, त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचे जे सुपुत्र आहेत ते डॉक्टर सुरेश बडगुजर, सुनबाई सौभाग्यवती वंदनाताई, त्याचबरोबर आमचे नानासाहेब ज्ञानेश्वर बडगुजर, सौभाग्यवती छायाताई, त्याचबरोबर संजय भाऊ बडगुजर, आमच्या सौभाग्यवती कविताताई, त्यांच्या कन्या उषाबाई गुलाबराव बडगुजर, या सर्व कुटुंबातील सत्पुत्र, आपण ज्याला सुपुत्र म्हणतो, त्यांनी आपल्या वडिलांचं अपूर्ण असलेलं कार्य जे आहे ते खंबीरपणे पुढे नेण्याचं काम पुढे ठेवलेलं आहे. त्याला या गावात आमच्या सुनंदाताई बडगुजर असतील, टी बडगुजर असतील, चंद्रकांत बडगुजर व येथील संपूर्ण बडगुजर समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे. मी या ठिकाणी प्रास्ताविक मध्ये जाताना बोलतो, या ठिकाणी अण्णासाहेबांचे खास मित्र आमचे साहेबराव पितांबर पाटील, शिवाजी भटा पाटील उपस्थित आहेत. बंधूंनो, लक्षात ठेवा, त्याचं वय 75च्या पुढे, त्यावेळेस आम्ही 40 वर्षाचे होतो. 75 आणि 40 वर्षाचा हा फरक त्यांनी कधी ठेवला नाही. आमचे साहेबराव पाटील असतील, शिवाजी पाटील असतील, अण्णासाहेब असतील, आम्हाला सुद्धा अगदी जवळ घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं आणि म्हणून अण्णासाहेबांचे हे जे कार्य आहे हे कार्य पुढे नेण्याचं काम प्रामुख्यानं त्यांचं हा पूर्ण कुटुंब, गाव, परिसर आणि या कार्याला खऱ्या अर्थानं आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे ते मिनिस्टर आहेत, लक्षात ठेवा, त्याचा आम्हाला अभिमान. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मिनिस्ट्री मंत्रालय असतं आणि त्या मंत्रालयाचे प्रमुख जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं मैत्री कोणाकडनं शिकावी तर स्वर्गीय अण्णासाहेब. 3 पिढ्यांचा हा वसा आणि वारसा अण्णासाहेबांनी जे चांगले विचार दिले, अण्णांनी असतील, स्वर्गीय मोठे बाबांनी असतील, ते विचार आज सुद्धा या ठिकाणी पुढे नेण्याचं काम स्वर्गीय व्यंकटराव अण्णासाहेब यांचे नातू आमचे तुषार भाऊ नंदे, त्याचबरोबर अण्णासाहेबांचे चिरंजीव आमचे नानासाहेब यांची जी मैत्री, यांच्यामध्ये मी त्रिरत्न म्हणतो सातत्याने, प्रामुख्यानं तुषार भाऊ, श्यामकांत शिवाजी पाटील आणि आमचे नानासाहेब हे त्रिरत्न बोराडे. कायम आम्ही म्हणतो का एक विचारामध्ये याचं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक कार्य चालत असतं आणि रणधीर परिवाराचं खऱ्या अर्थानं या कुटुंबावर प्रेम असल्यामुळे खऱ्या अर्थानं नानासाहेब आपण सर्वांनी विकास साध्य केलेला आहे. हे त्या काळामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब मान्य करायचे, आज तुम्हाला सुद्धा मान्य करावं लागतं आणि तुम्ही ते मान्य केलेलं आहे. ही वस्तुस्थिती अशा पद्धतीनं प्रतिष्ठातर्फे आम्हाला थोडक्यात 2 मिनिटं या ठिकाणी घेणार आहे. स्वर्गीय अण्णासाहेबांचं जे उर्वरित कार्य, जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रामुख्यानं अण्णासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना अखिल भारतीय बहुजन महासमितीला ज्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ज्या डॉक्टरांनी संपूर्ण कोरोना काळामध्ये संपूर्ण आपल्या लोकांना मदत केली, त्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान या ठिकाणी सुरुवात करत आहे. सुरुवातीला त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. माननीय डॉक्टर अतुल साहेबराव बडगुजर यांच्या वतीने सन्माननीय डॉक्टर ऋषालीताई अतुल बडगुजर हे या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतील. वंदनाताई बडगुजर आपण विनंती, आपण सन्माननीय डॉक्टर ऋषालीताई बडगुजर या ठिकाणी कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा. वंदनाताई बडगुजर.
स्मृतिचिन्ह आणि बुके देऊन आदरणीय शासकीय रुग्णालय नंदुरबार व माननीय डॉक्टर वंदना सुरेश फडकुसर तळोदा यांच्या कोरोनायुक्त म्हणून सन्मान करावा. आदरणीय डॉक्टर वृषाली अतुल फडकुसर श्रीपूर आपणास विनंती आपण सन्मानित वंदना द्यायचा सन्मान डॉक्टर वंदना सुरेश फडकुसर एक हा मानाचा गौरवाचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय सोबतच डॉक्टर सुरेश फडकुसर कोरोनायुक्त म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्डीचे माननीय डॉक्टर नीलिमा देशमुख यांचा सुद्धा कोरोनायुक्त या ठिकाणी सन्मान केला जाते. तरी सुनंदा विष्णू फडकुसर आपणास विनंती आपण सन्माननीय डॉक्टर नीलिमा देशमुख यांचा सन्मान करावा. डॉक्टर नीलिमा देशमुख आपला परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण सुद्धा एवढा मोठ्या सन्मान स्वीकारावा. प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्डी या ठिकाणी ते डॉक्टर प्रमुख म्हणून सीएसच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या काम पाहतात. त्याचबरोबर कोरोनायुक्त म्हणून माननीय डॉक्टर चेतन राजेंद्र नरवाडकर स्वामी कोरोना काळात जनजागृती व रुग्णसेवा त्यांनी केले. त्यांचा सन्मान आदरणीय संजय औषध संजय गोयल डॉक्टर चेतन राजेंद्र नरवाडकर स्वामी कोरोनायुक्त म्हणून सन्मान आहे. संजय भाऊ सन्मान केला जाते. त्यांना विनंती आपण हा सन्मान प्राचार्य ईश्वर दर्शन फडकुसर मुक्ती आपण विनंती आपल्या आजच्यापर्यंत या ठिकाणी सन्मान करावा. आहे तर इथं जमा पण येईल ना या साईडलाच काढायला लावायचा. लाईट येतो याचा एकूण काही कामाचा नाही ना या साईडला होतं प्लेस पण येईल त्याच्या लाईट तिकडे जात जा थोडासा इकडून मारे लाईटमुळे येणार नाही तिकडे जाणार. बोराडीचे माननीय डॉक्टर भूपेंद्र विलासराव निकम बोराडी यांचा सुद्धा कोरोना योद्धा म्हणून या ठिकाणी सन्मान केला जात आहे. श्री राजेंद्रजी भाजप फडकुसर माजी सचिव अखिल भारतीय बौद्ध. यानंतर एक विशेष सन्मान कोरोना योद्ध्याचा आपण या ठिकाणी करत आहोत. ज्यांनी पहिली लाट आणि दुसरी जरा हलक्याशा टाळ्या वाजवून टाका त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. असं म्हटलं जातं ना पैसा लागताय ना खर्च लागताय ना पैसा लागताय ना खर्च लागताय. प्लीज जरा ताली बजावतो बरं असं लागताय. त्याच्यानंतर एक महत्वपूर्ण जीवन गौरव पुरस्कार मरणोत्तर या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी दिला जात आहे. या पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय नानासाहेब कैलासवासी तुकाराम डोंगरशेठ जाधव यांचं कार्य या ठिकाणी गौरवित असतो. संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बहुजन समाज महासमिती माजी नगराध्यक्ष शिरपूर नगरपालिका अखिल भारतीय बहुजन समाज महासमितीचे 2 अधिवेशन शिलेदार उत्कृष्ट समाज संघटक हजर जबाबी धर्मंदिरी व विविध समाजबी आम्ही केले. त्यांचे चिरंजीव श्री अभय तुकाराम बहुजन कौटुंबिक सत्कार या सामाजिक प्रतिष्ठानचे वतीने या ठिकाणी जाहीर केले जाते. बोराडी गाव आज जिल्ह्याचे नेतृत्व करत आहे. शिरपूर तालुक्याचे नेतृत्व करत आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात एक शिरपूर शहराच्या अस्मितेच्या मानबिंदू म्हणून नंदी परिवाराकडे बघितलं जातं. आज हा सन्मान कर्तृत्वाचा व अभिमान नेतृत्वाचा आहे. धुळे जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना एक दमदार नेतृत्व आणि कर्तृत्व नेतृत्व म्हणून आदरणीय डॉक्टर नामदार डॉक्टर विशाल बोरणे यांच्याकडे बघितलं जातं.
या नदी परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना माझी विनंती असणार आहे, सन्माननीय ताईसाहेब अशाप्रकारे जनते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विजेता, त्याचबरोबर किसान विद्या प्रसारक सचिव नानासाहेब देशपांडे जनते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गवळी व्यंकटरमण पत्र संस्थेचे चेअरमन दादासाहेब शशांक जनते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ताईसाहेब श्रीमती जनते डीडीसी बँकेच्या संचालिका आणि उत्कृष्ट प्राचार्य पदावर त्यांनी जोरदार आपली सुरुवात केलेली आहे. सन्माननीय ताईसाहेब सारिकर जनते धंदे फॅमिलीतील सर्व सदस्यांना माझी विनंती असेल, आपण व्यासपीठाला समोर यावं आणि आपला वडगुजर सामाजिक परिषद योजना सन्मान या ठिकाणी स्वीकार आवश्यक असतो. धंदेपणातील सर्व सदस्यांना विनंती, एक महत्त्वपूर्ण सन्मान, एक अभिमान वाटावा असं एक सन्माननीय नामदार शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. सर्व परिवार विनंती, आपल्या परिवाराच्या वतीने या सर्व परिवाराचा आपण सन्मान या ठिकाणी करावा. डॉक्टर सुरेश बडगुजर, संजू बडगुजर, भगिनी संजय बडगुजर, लक्ष्मण बडगुजर, चौधरी सर्वांना गुरुपासून सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सन्मान्य ताईसाहेब सारिकर महाराष्ट्र विभाग मुंबई प्राचार्य स्वामी विद्यालय जयंतीच्या निमित्ताने प्रथमतः मी अण्णा साहेबांना नमन करतो. आमच्या गावातलं, आमच्या परिसरातलं चालतं बोलतं आमचं सल्ला केंद्र, आशीर्वाद केंद्र मागच्या कोरोनाच्या काळात आमच्यातून हिरावून गेलं. जिथे कुठेही भेटले असतील तिथे कुठेतरी मला सल्ला दिला, काहीतरी मार्गदर्शन केलं आणि मला या गेल्या वर्ष दीड वर्षापासून जे मार्गदर्शनाची उणीव जाणवते आहे ते असे आमच्या अण्णासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना त्रिवार नमन करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या असलेले आदरणीय अप्पाजी, आदरणीय आबासाहेब, आदरणीय दादासाहेब दिलीप राघव पाटील, आदरणीय नाना, आदरणीय सर्व हे आमच्या गावातला आमचा बडगुजर परिवार, सर्व समाजाचे नेते, आमच्या काकू आदरणीय सुशीला काकू, बाहेर गावावरून जे पाहुणे आपल्याकडे आलेले ते सर्व मान्यवर, मी या निमित्ताने आपल्या गावात, आपल्या या खानदेशात आपलं सर्वांचं स्वागत करतो. आदरणीय अण्णासाहेबांचा शुद्ध हेतू नेहमी असायचा की आपल्या सर्व समाज बांधवांना, आपल्या गावातील लोकांना आपल्याला काय काय मदत करता येईल, आपण काय काय मदत करावी, या हेतूने प्रेरित
तशीच मदत करायची आणि आम्हाला देखील तसंच करायला लावायची. गेल्या वर्षभरात अण्णासाहेब आपल्यात नाही, ही उणीव जर भासू द्यायची नाही. त्यावर आमचा मित्र नाना त्यांनी एक संकल्पना मांडली की आपण आपल्या समाजातील गरजू लोकांना मदत करणे, आपल्या समाजाला पुनश्च एकत्रित करणे, त्यांना लागणाऱ्या शिक्षणासाठी असेल, कुठल्याही कामासाठी असेल मदत करणे, यासाठी अण्णासाहेबांच्या नावाने एक ट्रस्ट उभारावा आणि त्याने तो प्रयत्न करून तो ट्रस्ट उभारला देखील. मी मनपूर्वक धन्यवाद देईल त्यांना सर्वांना की आपण अण्णासाहेबांच्या नावाने एक असा चांगला ट्रस्ट उभा केला आणि या ट्रस्टच्या मार्फत आपण गेले वर्षभर काम करून असा चांगला देखणा सोहळा आज जयंतीच्या निमित्ताने आपल्या या हॉलमध्ये घेतला. समाजाला काय काय लागतं, काय काय केलं पाहिजे याची संकल्पना अण्णासाहेबांजवळ होती. कदाचित त्यांचे इतकं आम्ही काम करू शकणार नाही, त्यांचे इतकं संघटन कौशल्य आमच्यात नाही, आमच्यात ते गुण देखील नाही, परंतु काहीतरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला काही करता येतं का असा प्रयत्न नाना, त्यांचं सर्व टीम, त्यांच्याबरोबर आम्ही, आमची जेवढी मदत होईल तेवढी आम्ही त्यांच्याबरोबर असतो. आज आपण एक चांगला देखणा कार्यक्रम या निमित्ताने घेतला की समाजाला ज्यांनी या मागच्या कोरोनाच्या काळात, अशा भयंकर काळात आपल्याला मदत ज्यांनी केली, डॉक्टर्स लोक असतील किंवा इतर काही सामाजिक लोक असतील, यांचा सत्कार आपण या निमित्ताने केला. कारण एखाद्याला ऍप्रिशिएट करणं, म्हणजे त्याला शाबासकीचा हात देणं, पाठीवर त्याचे हात फिरवणं, हे देखील तेवढंच महत्वाचं काम आहे की आपल्या समाजाने आपला गौरव केला, आपल्या समाजाने आपली माहिती घेतली, आपल्या समाजाने आपल्याला सन्मान दिला. अशा वेळेला आपल्या समाजाचं काम करताना जो समाजकार्य करणारा माणूस असेल, व्यक्ती असेल, त्याला नेहमीच प्रेरणा मिळते, नेहमीच ऊर्जा मिळते आणि ऊर्जा देण्याचं काम या ट्रस्टच्या मार्फत गेल्या वर्षभरात ज्यांनी काम केलं त्या निमित्ताने होत आहे. आणि येणाऱ्या काळात त्यांचा मानस किशोर भाऊंनी सांगितला की आपल्याला काय तयार करायचं आहे, आपल्याला या पिढीला काय द्यायचं आहे, शिक्षण असेल, त्याला नोकरी असेल, व्यवसाय असेल, याच्यात आपल्या या ट्रस्टतर्फे मदत करण्याचं काम आपण या निमित्ताने करणार आहोत. आपण 11,000 म्हटले, 15,000 म्हटले, 5,000 म्हटले, पैशाला किंमत नाही सर, पण जी समाजाची पाठीवर मिळालेली थाप, समाज आपल्या पाठीमागे भरभक्कमपणे उभा आहे, अशा पद्धतीचं काम आपण करतात याच्याबद्दल कुठली म्हणजे शंका नाही. त्यांचे चांगलं काम आपल्या माध्यमातून आणि आमच्या अण्णासाहेबांच्या नावाने ते होणार आहे, याच्यात सर्वात जास्ती गर्व आम्हाला. कारण अण्णासाहेबांचं नाव म्हटलं की नुसतं बडगुजर समाज पूर्ण जिल्ह्यात, खानदेशात जिथे जिथे ते जात होते तिथे तिथे चांगलं काम त्यांनी केलं आणि म्हणून इतक्या त्यांच्या नावादेखील नावाखातीर आपल्याकडे लोक येतात. आपल्याकडे आज तुम्ही म्हटलात की पुणे, मुंबई, नाशिक या सर्व मोठमोठ्या शहरातून समाज बांधव एकत्रित झालेले आहेत. मी त्या समाज बांधवांना माझ्या गावातर्फे नक्कीच विनम्र अभिवादन करेल की आपण या ट्रस्टसाठी जे जे काही करायचं असेल, ज्या ज्या ट्रस्टसाठी आपल्याला शहरात काही वंचित लोक असतील, वंचित समाजातले लोक असतील, त्यांना मदत करायची असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही सांगा. या ट्रस्टच्या मार्फत आपण त्यांना ते समाजकार्य म्हणून, त्यांना मदत म्हणून, त्यांना एज्युकेशन करता यावं म्हणून. मी मागच्या वेळेला मला चांगलं आठवतं, आपण बोललो होतात वाटतं की आपल्याकडे जे शिक्षण घेणारे लोक आहेत त्यांच्याकडच्यासाठी आपली जी मदत पोहोचली, त्याच्यातून काही होतकरू विद्यार्थी पुढे आले आणि त्यांनी आपल्याला मदतीचा हात पुढे केला. अतिशय समाजकार्याचा म्हणजे उच्चांक गाठलेला हा समाज आणि या समाजाच्या पाठीमागे ज्या ज्या वेळेला आपल्याला राहता येईल त्या त्या वेळेला उभं राहण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्या समाजाचाच म्हणून, तुमचाच घटक म्हणून, घरातला परिवार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच राहू. याच्यात कुठलीही तीळमात्र शंका आपण व्यक्त करू नये. आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे विद्यार्थी असतील, जे जे होतकरू शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, व्यवसाय करणारे विद्यार्थी असतील, त्यांना जी जी आपली मदत लागेल ती नक्कीच आपल्याला करू असं या प्रसंगी आपल्याला सांगतो. पुनश्च अण्णासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो आणि आपण चालवलेल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. जी जी मदत, जी जी कार्य आपण करता त्याच्या पाठीमागे आम्ही देखील तेवढ्याच ताकदीने तुमच्याबरोबर उभे राहू असं आश्वस्त करतो. मी रजा घेतो, मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून मी तुमचा सर्व वाचक वर्गास, हितचिंतकास, मार्गदर्शकास व सर्व समाज बांधवास सप्रेम नमस्कार. आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या हक्काच्या सहकार्याने आपल्या हक्काचे व्यासपीठ www.बडगुजर.in एक सामाजिक व्यासपीठ हे लवकरच 3 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे. त्यानिमित्त आम्ही घेऊन येत आहोत डिजिटल बातम्या
एक नवीन स्वरूप आपल्या बलबुजर.inच्या माध्यमातून याच्यामध्ये असणार आहे लाईव्ह बातमी, लाईव्ह मुलाखती, महिला व युवा सशक्तीकरण कार्यक्रम, शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शनपर कार्यक्रम, समाजाची ऐतिहासिक पारंपरिक माहिती आणि बरेच काही लवकरच सुरू होत आहे. अजून एका नव्या त्वरे अपडेट डिजिटल प्रवास www.बलबुजर.in एक समाज एक व्यासपीठचं उद्घाटन या ठिकाणी भाऊंच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. त्याचे प्रमुख आहेत योगेश भाऊ, दिलीप भाऊ आणि सर्व टीम. या ठिकाणी माननीय तुषारजी रंदे यांच्या हस्ते या ठिकाणी या डिजिटल पर्वाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं मी डिक्लेअर करतो. या ठिकाणी चंद्रकांत बडगुजर सर देखील या टीमचे सदस्य आहेत. प्राचार्य टी बडगुजर देखील या टीमचे सदस्य आहेत. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आपण www.in बडगुजरचं एक समाज एक व्यासपीठचं उद्घाटन आपण केलं. धन्यवाद. सर्व पत्रकारांना विनंती आहे. श्री ज्ञानेश्वर मोंडिया मुंबई यांना आदर्श शिक्षिका म्हणून या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आप्पासो उमेश हिरालाल करोडपती माजी अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष बालाजी विद्याप्रबोध मंडळ बरोडा आपल्या शुभहस्ते आपण हा आदर्श शिक्षिका पुरस्कार या ठिकाणी द्यावा. स्वीकारता आहे त्यांचे चिरंजीव त्यांचं काम त्यांचे मिस्टर हा सत्कार या ठिकाणी करत आहेत. ज्ञानेश्वर मोंडी त्यांचं कार्य कुमारी भाग्यश्री प्रकाश बडगुजर गाव शिरपूर बीकॉमचं शिक्षण देत असलेली विद्यार्थी आहेत. ज्यांच्या हस्ते हे अर्थसहाय्य या ठिकाणी देऊ केलं आहे. आदरणीय प्रकाश बडगुजर जिल्हा अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आदरणीय बेडी बडगुजर समिती आपल्या शुभहस्ते 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं. जरा हलकाशा टाळ्या बोलून त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेजची विद्यार्थी कुमारी रोहिणी संदीप बडगुजर सोनशिरीची विद्यार्थी त्यांना सुद्धा 5,000चं अर्थसहाय्य या ठिकाणी दिलं जाते. त्यांच्या हस्ते हे अर्थसहाय्य दिलं जाते. आदरणीय श्री मोहन हिरालाल बडगुजर उद्योजक मुंबई आपणास विनंती आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी अर्थसहाय्य द्यावं. आदरणीय मोहन हिरालाल बडगुजर. पुढचं अर्थसहाय्य करते डिफार्मसीचा विद्यार्थी श्री विद्यार्थी मुकेश बडगुजर डिफार्मसीचे विद्यार्थी याला अर्थसहाय्य म्हणून आदरणीय आम्ही करतो. व्यासपीठावरील किसान विद्या प्रसारण संस्थेचे सन्मान्य सचिव नानासाहेब निशांत यांनी आपणास विनंती आपल्या शुभहस्ते आपण हे अर्थसहाय्य रुपये 5,000 या विद्यार्थ्याला अर्थसहाय्य दिली. किसान विद्या प्रसारण संस्थेचे सचिव नानासाहेब निशांत यांनी. याच्यानंतर IT इंजिनिअरचे विद्यार्थी प्रतीक विजय बडगुजर यांच्या शुभहस्ते हे अर्थसहाय्य दिलं आहे. मी आमंत्रित करतो श्री पुंडलिक रामदास बडगुजर बडोदा आपणास विनंती आपल्या शुभहस्ते या विद्यार्थ्यास आपण अर्थसहाय्य द्यावं. आदरणीय श्री पुंडलिक रामदास बडगुजर बडोदा. यानंतर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर या बातमीचं समाजाच्या आणि सर्व बातम्या त्याच्यानंतर महाराष्ट्र दर्शक बडगुजर जळगाव यांचा सन्मान करावा. भुसावळचे उद्योजक आदरणीय सुरेश शिवराम युवा गर्जना मुक्तपदाचे संपादक
संस्थापक आदरणीय श्री दिलीप राघव बडगुजर नंदुरबार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करावा. आपासून साहेबराव पितांबर पाटील चेअरमन. याच्यानंतर माननीय प्राध्यापक श्री सुधा बडगुजर व सौ राजश्री बडगुजर हा पुण्याहून या ठिकाणी उपस्थित झाले. याच्यानंतर बोराडे येथील देशदूतचे प्रतिनिधी पत्रकार माननीय अमरदास भाऊ सगळे यांचा सुद्धा सन्मान आदरणीय चंद्रकांत सुभाष बडगुजर सर करते. प्राध्यापक कैलासवासी जे लोक ज्यांनी समाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी याच्यानंतर संपादक पत्रकार म्हणून माननीय श्री प्रकाश गोपालसाहेब बडगुजर मुंबई यांचा सन्मान स्वीकारतील आदरणीय बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव खऱ्या अर्थाने समाजातल्या आणि तळागाळातल्या मुलांना शहरामध्ये येऊन शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने जळगाव शहरामध्ये भव्य दिव्य असं बडगुजर समाजाची बोर्डिंग त्या ठिकाणी आहे. या बोर्डिंगचं नूतनीकरण या ठिकाणी लीलाधर भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय छान रित्या त्या ठिकाणी केलेलं आहे आणि केलं जातं. समाजातील तंटामुक्ती निवारणाचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. गरीब व निराधार महिलांना धान्य किराणा व आर्थिक मदत एकर शेती यांनी त्या ठिकाणी अधिग्रहित केलेली आहे आणि या त्याचप्रमाणे बडगुजर समाजासाठी मंगल कार्यालय या मंडळाने निर्माण केलेलं आहे. वधूवर परिचय पुस्तिका निर्माण करण्याचं काम गेल्या सलग 3 वर्षापासून या मंडळाने केलेलं आहे. विविध शैक्षणिक उपक्रम व गुणगौरव सोहळ्यांचं आयोजन हे मंडळ नेहमी करीत असतं आणि खऱ्या अर्थाने बडगुजर समाज करत असतात. अगदी कमी कालावधीमध्ये नवोदय युवा आणि युवती मंच हे समाजामध्ये नाव लौकिक मिळवलेलं आहे. अमित भाऊ एक सिने कलावंत गणेश बडगुजर आपणास विनंती आपण या सन्मानासाठी पुढे यावं. गणेश श्री बडगुजर आदरणीय लीलाधरजी साहेब आपण विचार मंचावर यावं. जळगावचे आदरणीय लीलाधर साहेब. पदवी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ऑनलाईन विविध स्पर्धेचं आयोजन निराधार महिलांना आधार देण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप कोरोना काळात कार्यक्रम मुलाखत मार्गदर्शनपर आधारित कार्यक्रम त्याचप्रमाणे MPSC UPSC च्या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन ऑनलाईन विविध स्पर्धांचं मार्गदर्शन आयोजन हे करत असतात. समाजातील 300 विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्स पूर्ण फ्रीचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कोरोना काळामध्ये गरीब कुटुंबांना मदत त्यांनी केलेली आहे. किराणा वाटप धान्य वाटप ऑनलाईन स्पर्धा परीक्षांचं आयोजन केले मंडळ करतं. स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं जातं. कपल कॅम्प्सचं आयोजन केलं जातं. रक्तदान शिबिराचं आयोजन आणि गरिबांची दिवाळी हा एक वेगळा उपक्रम हे मंडळ राबवत असतं. म्हणजे गरिबांना त्या ठिकाणी फराळाचे पदार्थ देऊन उपक्रम हे मंडळ राबवतं. बडगुजर समाजामध्ये मोतीबिंदू चेकअप त्याचप्रमाणे शोषण एक विशेष सन्मान प्रतिभावान विद्यार्थ्यांना गुणगौरव या मंडळाच्या वतीने दरवर्षी केला जात असतो. नवरात्र उत्सव साजरा करण्याचं काम आणि या उत्सवामध्ये भंडारा संपूर्ण गावासाठी हे मंडळ आयोजन त्याचं करत असतं. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सरांना पुढे
याच्यानंतर आदरणीय श्री पंडितराव शंकर रोडूकर अध्यक्ष शिरपूर तालुका बहुजन समाज, माजी सचिव अखिल भारतीय बहुजन समाज, पाटील काशीनाथ नांदवाडकर यांचा सन्मान. आपण रोजच्या सत्राच्या ठिकाणी आपलं मनोबल आणि मार्गदर्शन नक्कीच करावं अशी आपल्याला विनंती. सुरुवातीला पहिलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो लोहारीचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी भोगीकर. आपणास विनंती, आपण या ठिकाणी पहिलं मनोगत या ठिकाणी सुरुवात करावी. आदरणीय नरेंद्रजी भोगीकर. एक सुवर्णमय कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले समाज बांधव, मुंबईपासून तर अमरावतीपर्यंत विविध मंडळे आणि या सभामंडपात उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, धन्य त्या आरणा रत्नाची ती खान जन्मला माध्यमातून, या मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियाने व सर्व समाजाच्या लोकांनी या ठिकाणी घडवून आणला. तसा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात एक तरी व्हावा की जेणेकरून सामाजिक एकोपा निर्माण होईल, सर्व मंडळांना केलेल्या कार्याचा गौरव होईल व सर्वांना न्याय मिळेल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद. आयोजित कार्यक्रमासाठी कोराडीला गावी जमा झालेला कार्यक्रमाविषयी काही बोलण्याअगोदर मी कैलासाचे अण्णांबद्दल बोलतो. कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि त्या उक्तीप्रमाणे कैलासवासी अण्णांनी जन्मभूमी हीच कर्मभूमी असणाऱ्या कोराडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. माझी दुर्भाग्य मी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले नाही. आपण ज्या समाजात जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या प्रेरणेतून बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले, झटले. ते आज आपल्या शरीराने जिवंत नाही, पण त्याच्या कार्याने, कर्माने आणि विचारांनी आपल्याकडे कृतीरूपी जिवंत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपल्या स्वतःचे नाते दृढ करून ज्यांनी सहिष्णू समाज संघटनेचा पाया रोवला ते आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे मामे भाऊ स्वर्गीय अण्णासाहेब नटूशेठ प्रभुकर. Walk fast, walk alone. But if you want to walk far, walk together. जर तुम्हाला एकट्याला चालायचं असेल तर तुम्हाला फास्ट चालायचं आणि जर सर्वांना घेऊन तुम्हाला चालायचं तर एकत्र म्हणजे एकत्र घेऊन चालायचं. पण आता होतच आहे की आज आपण सुरुवातीला ईश्वर सरांनी टेक्नॉलॉजी आणि समाज आपण प्रॉपर वेळेला आहोत का. आज अण्णांकडे विजन होतं. प्रत्येक कुटुंबाशी बोलणं खूप गरजेचं आहे. रघुवीरांचा वसा पुढे नेण्याचं काम आबासाहेब राहुल जनते खूप अतिशय शिताफीने करत आहेत. अण्णांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमले फार उत्कृष्ट उपक्रम आहे. त्यात एकच आपण समाजाचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो आपण समाविष्ट करावा आणि आपण तो अधिक